कशा प्रकारे? अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या काही तक्रारी होत्या, काही पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी होत्या. मुळापर्यंत ही सगळी माहिती मी गोळा केली. 100 कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याची तक्रार शासनाकडे केली. माननीय महसूल मंत्र्यांनी त्याची चौकशी लावली. जिल्हा अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमवली. 2 डेप्युटी कलेक्टर आणि तहसीलदार अशी ती कमिटी नेमवली. रेकॉर्ड तपासलं. अंबड आणि घनसावंगीतल्या 36,000 शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत अनुदान मिळालेलं नाहीये. या 36,000 शेतकऱ्यांना जे अनुदान मिळायचं ते अनुदान बीड जिल्ह्यामध्ये गेलं आणि ते अनुदान अहिल्यानगर जिल्ह्यात गेलं. 24 कोटी रुपये गेले. हे बोगस लाभार्थी तयार केले, बोगस याद्या तयार केल्या. हे तपासण्याची जबाबदारी घनसावंगीच्या तहसीलदारची होती, अंबडच्या तहसीलदारची होती. याद्या स्क्रुटनी करणं, तपासणी करणं आणि मग वर पाठवणं. आणि हा घोटाळा झाला तर तहसीलदारच्या खात्यातून, तहसीलदारच्या अकाउंटमधून चोरी झालेली आहे. 79 कोटीची चोरी आहे. हा भ्रष्टाचार आहे. आणि कोण चौकशी करतं? एक डेप्युटी कलेक्टर दर्जाचा अधिकारी तहसीलदारची चौकशी करतो आणि चौकशीमध्ये त्यांना सेफ करण्याचा प्रयत्न होतोय. हा प्रस्ताव श्रीकृष्ण पांचाळ जिल्हाधिकारी असताना त्यांनी शासनाला अहवाल पाठवला. 72 पानाचा अहवाल आहे. 74 लोक दोषी आहेत. 2 तहसीलदारच्या खात्यातून 24 कोटी रुपये बाहेरच्या जिल्ह्यात गेले कसे? दोन्ही तहसीलदार ही चोरी होताना कुंभकर्णासारखे झोपले होते का? माननीय मंत्री मदत पुनर्वसन आशिष जयस्वाल यांनी सभागृहाला आश्वासन दिलं की आम्ही 74 लोकांवर गुन्हे दाखल करू, 74 लोकांचं निलंबन करू. वरच्या सभागृहात एकमुखानं सगळ्या पक्षाचे आमदार एकत्र आले. हा प्रश्न उपस्थित केला. तिथेही उत्तर तेच आलं महसूल मंत्री महोदयांचं की आम्ही सगळ्यांवर गुन्हा दाखल करतोय.